नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITIसाठी प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। तुम्ही मोबाईलमध्ये तुमचा फॉर्म हा फिलअप करू शकता। A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला तत्पूर्वी सबस्क्राइब करून ठेवा। तर व्हिडिओला सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हाला Google Chromeवरती यायचं आहे। Google Chromeवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च बारमध्ये DVET अशा प्रकारे सर्च करायचं आहे आणि खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला DVET महाराष्ट्र ही वेबसाईट दिसेल। त्यानंतर खाली अजून स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला DVET लॉगिन ही वेबसाईट दिसेल, ज्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक डॅशबोर्ड दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी DVET लॉगिन असं पेज तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। DVET लॉगिन तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट लॉगिन करायचं नाही आहे, कारण तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे। तर तुम्हाला राईट साईडला या ठिकाणी कॅन्डिडेट लॉगिनचा एक ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर कॅन्डिडेट आणि न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे दोन ऑप्शन दिसतील। त्यामध्ये तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असा एक डॅशबोर्ड येईल, ज्यामध्ये की तुम्हाला प्रथम 10th स्टँडर्ड एक्झाम बोर्ड डिटेल म्हणजेच की या ठिकाणी तुमच्या 10वीच्या परीक्षा मंडळाचा तपशील या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे। तर पहिला ऑप्शन आहे या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि त्यानंतर आहे अदर दॅन अबो एक्झाम बोर्ड, म्हणजेच की महाराष्ट्र बोर्ड सोडून तुम्ही कोणत्या दुसऱ्या बोर्डातून 10वी दिलेली आहे का, असा या ठिकाणी प्रश्न आहे। तर तुम्हाला या ठिकाणी दोन या ठिकाणी जे टिक आहे ते दिसतील। जर तुम्ही आउट ऑफ स्टेट किंवा दुसऱ्या बोर्डातून परीक्षा दिली असेल तर तुम्ही अदर दॅन यावरती क्लिक करायचं आहे, आणि जर तुम्ही स्टेट बोर्डातून म्हणजेच की महाराष्ट्र बोर्डातून जर एक्झाम दिली असेल 10वीची तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर तुमचा या ठिकाणी खाली रोल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचं इयर ऑफ एक्झाम असं तुम्हाला ऑप्शन दिसेल, ते सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आणि मंथ ऑफ एक्झाम म्हणजेच की तुम्ही एक्झाम कोणत्या महिन्यामध्ये दिली हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायची आहे, आणि खाली आल्यानंतर कॅन्डिडेट डिटेल म्हणजेच की तुमची स्वतःची डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। जसं की पहिलं नाव म्हणजेच की तुमच्या पूर्ण नावामधलं तुमचं प्रथम नाव जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाईप करून द्यायचं आहे, आणि त्यानंतर लास्ट नेमसुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रायमरी मोबाईल नंबर या ठिकाणी द्यावा लागेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर आहे या ठिकाणी टाईप करायचा आहे। जसं की मी या ठिकाणी माझा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाईप करतो, आणि त्यानंतर तुमच्यासमोर कशा पद्धतीचा ऑप्शन येईल हे तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर जो आहे तो टाईप केलेला आहे, आणि त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक डॅशबोर्ड दिसेल, जे की असणार आहे इन्फॉर्मेशनसाठी। तुम्ही येथे नोंदवलेले दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत हॉल तिकीट, परीक्षा विषयक माहिती तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणार आहे। यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक आहे। म्हणजेच की तुमचा हा मोबाईल नंबर जो आहे हा तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर आणि पूर्ण कोर्स झाल्यानंतर सुद्धा तुमच्याकडेच असायला पाहिजे, असं या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेले आहे। ते तुम्हाला या ठिकाणी ॲग्री करून घ्यावं लागेल। तुम्हाला मोबाईल नंबर जो आहे तो एकदम तुमचा रेग्युलरचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे, आणि त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तर मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाय करतो। व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला एक OTP सेंड होईल तुमच्या मोबाईलवरती। जो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकलेला आहे त्यावरती एक OTP जाईल। तर या ठिकाणी मी OTP सुद्धा या ठिकाणी फिलअप करून घेतो। तर या ठिकाणी OTP तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट झाल्यानंतर सक्सेसफुल व्हेरिफिकेशन, तुमचं जे मोबाईलचं व्हेरिफिकेशन आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे। तुम्हाला या ठिकाणी सेकंडरी मोबाईल नंबरसुद्धा विचारलेला आहे, तुम्ही देऊ शकता किंवा नाही हे तुमच्यावरती डिपेंड आहे। त्यानंतर तुम्हाला मेल ID सुद्धा या ठिकाणी द्यावा लागेल, मेल ID। त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी टाकावा लागेल, आणि कन्फर्म पासवर्डसुद्धा तुम्हाला करावा लागेल। तर या ठिकाणी मी ईमेल ID टाकतो। ईमेल ID टाकल्यानंतर पासवर्डसुद्धा या ठिकाणी मी टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी मी ईमेल ID जे आहे
ते टाकून घेतो. तर या ठिकाणी मी ईमेल आय डी आणि पासवर्ड जो आहे तो या ठिकाणी फिलअप केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुमच्यासमोर हा कॅप्चा दिसेल. हा कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा कोड या ठिकाणी फिलअप करून घ्यावा लागेल. तर हा कॅप्चा कोड फिलअप झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर आणि कॅन्सल असे 2 ऑप्शन आहे. तर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुल या ठिकाणी झालेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन जो आहे तो करू शकता. म्हणजेच की तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून तुमचा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकता. तर या ठिकाणी आपण लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक करू आणि त्यानंतर युअर रजिस्ट्रेशन नंबर आपला नोंदणी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. लक्षात ठेवा, तुमच्या मेसेजवर सुद्धा तुम्हाला आला असेल. तर याला तुम्हाला काय करायचं आहे, याला तुम्हाला ओके करायचं आहे. तर हे ओके करून आपण या ठिकाणी पुढच्या स्टेपला जाणार आहोत. तर तुमचं जे कॅन्डिडेट लॉग इनचं पेज आहे ते परत या ठिकाणी आलेलं आहे. तुम्हाला जो मोबाईलवरती रजिस्ट्रेशन नंबर आला असेल तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि पासवर्डसुद्धा या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा फिलअप करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. हे सर्व टाकून मी या ठिकाणी लॉग इन करून घेतो. तर अशा प्रकारे तुम्हाला लॉग इन या ठिकाणी करून घ्यावं लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड दिसेल ज्यामध्ये कॅन्डिडेट ॲडमिशन प्रोसेस स्टेटस म्हणजेच की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट आहे का कंप्लीट आहे हे तुम्हाला या ठिकाणी स्टेटस दाखवणार आहे. तर त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीवर तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत अशा प्रकारची एक कन्फर्मेशन येईल. ते कन्फर्मेशन तुम्हाला वाचायचं आहे आणि त्यानंतर खाली ओके या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी तुमची जी डिटेल आहे, बेसिक डिटेल तुम्ही भरलेली रजिस्ट्रेशनच्या वेळेस ती तुम्हाला या ठिकाणी शो करेल. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तुमची जी एक्स्ट्रा माहिती आहे ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायची आहे. जसं की तुमचं जेंडर तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यावं लागेल. तर या ठिकाणी तुमचं जे जेंडर आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जसं की या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुमचा या ठिकाणी धर्म विचारला जाईल. म्हणजेच की रिलिजन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही हिंदू आहात का, बुद्धिस्ट आहात का, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी किंवा अदर. तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो धर्म आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. जसं की SC, ST, OBC, ओपन, EWS. तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुमची जी जात आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावं लागणार आहे. तर या ठिकाणी मी ही कॅटेगरीसुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. तर अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. मोबाईलवरती अतिशय सोपा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काहीही चिंता करायची गरज नाही. संपूर्ण फॉर्म तुमचा मोबाईलवरती भरून होणार आहे. त्यानंतर जी गोष्ट तुम्ही भरलेली आहे ते तुम्हाला परत या ठिकाणी भरायची नाही आहे. त्यानंतर तुम्हाला खाली एक ॲन्युअल इन्कमचा ऑप्शन त्या ठिकाणी भरायची नाही आहे. त्यानंतर तुम्हाला खाली एक ॲन्युअल इन्कमचा ऑप्शन आहे. म्हणजेच की तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या फॅमिलीचं जे इन्कम आहे ते किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. बिलो 1 लाख म्हणजे 1 लाखाच्या आत किंवा नो इन्कम किंवा मग 1 लाख ते 1.5 लाखाच्या आत किंवा 1.5 लाख ते 2 लाखाच्या आत जर तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट पेज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत असा एक डॅशबोर्ड येईल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमची जी ॲड्रेस डिटेल आहे तो तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येईल. तर या ठिकाणी मी ॲड्रेस हा फिलअप करून घेतो. तर तुम्हाला ॲड्रेसमध्ये तुमचा जो पत्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावा लागेल. त्यानंतर तुमचं राज्य आणि तुमचा डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर तालुकासुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागणार आहे आणि गावसुद्धा. त्याच्यानंतर तुम्हाला जो पिनकोड आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल किंवा टाईप करावा लागणार आहे. तर या ठिकाणी मी सर्व डिटेल भरून घेतो आणि त्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपण जाऊया. तर ही सर्व ॲड्रेस डिटेल भरल्यानंतर तुमच्यासमोर पॅरेंट गार्डियन डिटेल म्हणजेच की तुमच्या पालकांचा जो तपशील आहे, पालकांची जी माहिती आहे ते तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येणार आहे. पहिला प्रश्न काय आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी ऑर्फन कॅन्डिडेट
तुम्ही अनाथ उमेदवार आहे का, येस किंवा नो, या दोन ऑप्शनपैकी तुम्हाला एका ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर असाल तर येस करायचं आहे, नसाल तर नो करायचं आहे. असाल तर तुम्हाला या ठिकाणी ऑर्फन टाईप, त्याच्यानंतर तुमचं अनाथ आश्रमाचे नाव आणि तुमचं राज्य, तुमचं डिस्ट्रिक्ट आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. तुम्ही जर नो केलं तर तुम्हाला ते या ठिकाणी सिलेक्ट करायची गरज नाही. त्यानंतर या ठिकाणी खाली ऑप्शन आहे डू यू, आपल्या पालकांची माहिती तुम्हाला माहीत आहे का, येस किंवा नो. तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल तर येस करायचं आहे, माहिती नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. तर या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ बरं. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक ऑप्शन येईल, आपल्या पालकाची माहिती तुम्हाला माहीत आहे का. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा फक्त ऑर्फन म्हणजेच की अनाथ मुलांसाठी आहे. माहिती असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. जर तुम्ही अनाथ असाल तरच हा ऑप्शन तुमच्यासाठी आहे, अन्यथा तुम्हाला हा ऑप्शन ओपन होणार नाही. जर का तुम्ही या ठिकाणी वर यस केलं असेल तरच हा ऑप्शन तुम्हाला ओपन होणार आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तपशील जो आहे, पालकांचा जो तपशील आहे, फादर आणि मदर म्हणजेच की आई आणि वडिलांचा डिटेल तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला वडिलांचे पहिले नाव आणि आईचे पहिले नाव, त्यानंतर आईचं आणि वडिलांचं शेवटचं नाव म्हणजेच की आडनाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर ऑक्युपेशन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर भरपूर ऑप्शन या ठिकाणी आहे. प्रायव्हेट जॉब करतात का, सेल्फ एम्प्लॉय आहेत किंवा अदर स्टेट गव्हर्नमेंट अंडरटेकिंग एम्प्लॉय आहेत किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग एम्प्लॉय आहे. तर यामधील तुम्हाला एक ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. नॉट एम्प्लॉय असेल तर नॉट एम्प्लॉय या ठिकाणी करायचं आहे किंवा सेल्फ एम्प्लॉय असेल तर सेल्फ एम्प्लॉय या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की स्टेट इन विच पोस्टेड म्हणजेच की कोणत्या राज्यामध्ये पोस्टेड आहे तुमचे वडील. तर जर तुम्ही या ठिकाणी नॉट एम्प्लॉय दिलं तर तुम्हाला या ठिकाणी हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. सेल्फ एम्प्लॉय जर आपण या ठिकाणी करून बघू तर तुम्हाला तरीसुद्धा हा जो ऑप्शन आहे हा ओपन होणार नाही. त्यानंतर प्रायव्हेट सर्व्हिस जर आपण या ठिकाणी क्लिक केलं तरी तुम्हाला खालचे जे 3 ऑप्शन आहे हे तुम्हाला या ठिकाणी ओपन होणार नाहीत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुमच्या वडिलांचं आणि आईचं ॲन्युअल इन्कम किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डोमेसाईल महाराष्ट्राचा आहे का, तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अजून या ठिकाणी राज्य दिसतील. तुम्ही जर आउट ऑफ महाराष्ट्र असतील तर तुम्हाला या ठिकाणी दुसरं राज्य या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा डोमेसाईलचा डिस्ट्रिक्ट म्हणजेच की जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी खाली तुम्हाला तालुकासुद्धा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सर्व डिटेल भरून या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. सर्व डिटेल भरून मी नेक्स्ट पेजवरती क्लिक करतो. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड दिसेल, ज्यामध्ये की तुम्हाला ॲडिशनल वेटेज म्हणजेच की गुणाधिक्य या ठिकाणी विचारलेलं आहे. ज्यामध्ये की तुम्हाला या ठिकाणी पहिले जे आहे डिफेन्स कॅटेगरी डिटेल म्हणजेच की आपण संरक्षण श्रेणीच्या संबंधित आहात का, तर येस किंवा नो असे 2 ऑप्शन आहे. असाल तर येस करायचं आहे, नसाल तर नो करायचं आहे. आणि असले तर तुम्हाला या ठिकाणी परत डिफेन्स कॅटेगरीचा एक ऑप्शन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि तुम्ही जर नो सिलेक्ट केलं तर हा ऑप्शन तुमच्यासाठी ओपन होणार नाही. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपंग श्रेणी तपशील असलेली व्यक्ती, तुम्ही जर 40% पेक्षा जास्त अपंगत्व असेल तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे आणि नसाल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमची जी डिटेल आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आहे अदर डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी आपण इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा पास केली आहे का, येस किंवा नो. म्हणजेच की 10वीमध्ये तुम्ही चित्रकला परीक्षा पास केली आहे का, येस किंवा नो असा ऑप्शन आहे, तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर स्पोर्ट कॅटेगरी असाल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे, नसाल तर या ठिकाणी नो करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट महाराष्ट्रातील शासकीय मान्यताप्राप्त बाल सभागृहातून उत्तीर्ण झालेला उमेदवार म्हणजेच की कॅन्डिडेट पास फ्रॉम गव्हर्नमेंट अप्रूव्ह रिकॉग्नाइज बोस्टर स्कूल फ्रॉम महाराष्ट्र, येस किंवा नो करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बाल सुधार गृह
मधून जर तुम्ही पास झालेले असाल तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश पात्रता असा एक ऑप्शन आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची जी स्कूल लोकेटेड इन म्हणजेच की तुमचं जे स्कूल आहे ते कोणत्या राज्यात होतं तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. महाराष्ट्रातून जर तुम्ही 10वी पास केली असेल तर तुम्हाला महाराष्ट्र करायचं आहे, नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अदर दॅन महाराष्ट्र, किंवा तुम्ही जर आउट ऑफ इंडियातून 10वी केलेली असेल तर आउट ऑफ इंडिया असं तिसरं ऑप्शन आहे, तुम्हाला त्यावरती क्लिक करावं लागेल. आपण या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे. स्कूल डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे, म्हणजेच की तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये 10वी जर तुमची झालेली आहे. त्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, ज्या तालुक्यामध्ये तुमची 10वी झालेली आहे. त्याच्यानंतर तुमचं गावसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी माझा जो जिल्हा आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी तालुकासुद्धा मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर तुमचं जे गाव आहे ते सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो. आणि त्याच्यानंतर पुढचा जो पर्याय आहे, आपण 10वी SSC उत्तीर्ण आहात तर एस किंवा नो असे 2 ऑप्शन आहे. तर तुम्हाला या ठिकाणी एस करायचं आहे. नो जर केलं तर तुमच्यासमोर तुम्हाला पुढचं जे त्यानंतर आपण 10वी SSC उत्तीर्ण आहात का तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. यस या ठिकाणी करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला खाली अजून एक प्रश्न आहे, आपण 10वी SSC तांत्रिक विषय घेतला आहे का, म्हणजेच टेक्निकल सब्जेक्ट तुमचा कोणता होता का. तर या ठिकाणी यस किंवा नो 2 ऑप्शन आहे, तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अपंगत्व या ठिकाणी विचारलेलं आहे, ज्यामध्ये की तुम्हाला या ठिकाणी पहिले जे आहे डिफेन्स कॅटेगरी डिटेल, म्हणजेच की आपण संरक्षण श्रेणीच्या संबंधित आहात का तर येस किंवा नो असे 2 ऑप्शन आहे. असाल तर येस करायचं आहे, नसाल तर नो करायचं आहे. आणि असले तर तुम्हाला या ठिकाणी परत डिफेन्स कॅटेगरीचा एक ऑप्शन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि तुम्ही जर नो सिलेक्ट केलं तर हा ऑप्शन तुमच्यासाठी ओपन होणार नाही. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपंग श्रेणी तपशील असलेली व्यक्ती, तुम्ही जर 40% पेक्षा जास्त अपंगत्व असेल तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे, आणि नसाल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमची जी डिटेल आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आहे अदर डिटेल. अदर डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी आपण इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा पास केली आहे का, येस किंवा नो, म्हणजेच की 10वीमध्ये तुम्ही चित्रकला परीक्षा पास केली आहे का, येस किंवा नो असा ऑप्शन आहे, तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर कॅटेगरी स्पोर्ट कॅटेगरी असाल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे, नसाल तर या ठिकाणी नो करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट महाराष्ट्रातील शासकीय मान्यताप्राप्त बाल सभागृहातून उत्तीर्ण झालेला उमेदवार, म्हणजेच की कॅन्डिडेट पास फ्रॉम गव्हर्नमेंट अप्रूव्ह रिकॉग्नाइज बोस्टर स्कूल फ्रॉम महाराष्ट्र, येस किंवा नो करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बाल सुधार गृहमधून जर तुम्ही पास झालेले असाल तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश पात्रता असा एक ऑप्शन आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची जी स्कूल लोकेटेड इन, म्हणजेच की तुमचं जे स्कूल आहे ते कोणत्या राज्यात होतं तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. महाराष्ट्रातून जर तुम्ही 10वी पास केली असेल तर तुम्हाला महाराष्ट्र करायचं आहे, नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अदर दॅन महाराष्ट्र, किंवा तुम्ही जर आउट ऑफ इंडियातून 10वी केलेली असेल तर आउट ऑफ इंडिया असं तिसरं ऑप्शन आहे, तुम्हाला त्यावरती क्लिक करावं लागेल. आपण या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे. स्कूल डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे, म्हणजेच की तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये 10वी जर तुमची झालेली आहे. त्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, ज्या तालुक्यामध्ये तुमची 10वी झालेली आहे. त्याच्यानंतर तुमचं गावसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी माझा जो जिल्हा आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी तालुकासुद्धा मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो.
त्यानंतर तुमचं जे गाव आहे ते सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो आणि त्याच्यानंतर पुढचा जो पर्याय आहे, आपण 10वी SSC उत्तीर्ण आहात तर एस किंवा नो असे 2 ऑप्शन आहे, तर तुम्हाला या ठिकाणी एस करायचं आहे. नो जर केलं तर तुमच्यासमोर तुम्हाला पुढचं जे त्यानंतर आपण 10वी SSC उत्तीर्ण आहात का, तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. यस या ठिकाणी करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला खाली अजून एक प्रश्न आहे, आपण 10वी SSC तांत्रिक विषय घेतला आहे का, म्हणजेच टेक्निकल सब्जेक्ट तुमचा कोणता होता का, तर या ठिकाणी यस किंवा नो 2 ऑप्शन आहे, तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अपंगत्व श्रेणी तपशील तर तुम्हाला येस किंवा नो. अपंग जर तुम्ही असणार हँडिकॅप तर तुम्हाला येस करायचं आहे, नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी हॅव यू पास 10th SSC विथ सब्जेक्ट विथ मॅथ्स अँड सायन्स, तुम्हाला 10वीला मॅथ्स आणि सायन्स हा विषय होता का, तर या ठिकाणी तुम्हाला एस किंवा नो असे 2 ऑप्शन आहेत, तर तुम्हाला या ठिकाणी एस करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टँडर्ड 10th SSC मार्क्स डिटेल, तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे मार्क जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला परत खाली या ठिकाणी ॲडिशनल वेटेज गुणाधिक्य, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे मार्क वगैरे आहे ते सर्व या ठिकाणी दिसून जाईल. त्यानंतर तुमचे पर्सेंटेजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल. त्यानंतर आर यू 12th पास, तुम्ही 12वी पास आहेत का, असाल तर यस करायचं आहे, नसाल तर या ठिकाणी नो करायचं आहे. तर हे सर्व डिटेल मी या ठिकाणी फिलअप करून घेतो. तर मी या ठिकाणी माझे सर्व जे मार्क्स डिटेल आहे ते या ठिकाणी फिलअप केलेले आहे. ते फिलअप केल्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुमचे टोटल मार्क तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि तुमचे पर्सेंटेजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. त्यानंतर तुम्ही 12वी पास आहात का नाही या ठिकाणी येस किंवा नो असे 2 ऑप्शन आहेत, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर उच्चतम शैक्षणिक पात्रता नमूद करावी, म्हणजेच की तुम्ही जास्तीत जास्त किती शिकलेला आहात, तर या ठिकाणी तुम्ही HSC 10वी डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन तुमचं जे शिक्षण झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणती डिग्री घेतली होती ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागणार आहे. तर या ठिकाणी मी 12वी केलं आणि त्यानंतर नेम ऑफ डिग्री या ठिकाणी मी सायन्स केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर तुम्हाला परत प्रिव्हियस ट्रेनिंग डिटेल म्हणजे पूर्व प्रशिक्षणाचा तपशील तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे, ज्यामध्ये की तुम्ही हॅव यू ॲपियर फॉर ITI प्रिव्हियसली, तुम्ही या अगोदर ITI केलेला आहे का, येस किंवा नो असा प्रश्न आहे. तुम्हाला येस किंवा नो यामध्ये उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही ITI अगोदर केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी तो तपशील, जुना तपशील तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती परत या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे. तर या ठिकाणी नेक्स्ट पेज यावरती मी क्लिक करतो. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत एकदा अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड येईल, ज्यामध्ये की तुम्ही कॅन्डिडेट होम डिस्ट्रिक्ट मूळ जिल्ह्याचा निवासी आहे का, तर या ठिकाणी तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर आपण प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी नजीकच्या कोणत्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहणार आहेत, म्हणजे तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला जवळचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये तुम्ही जाणार आहात, तर ते कॉलेज तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावं लागेल. त्याचा तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट अगोदर सिलेक्ट करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर तालुका तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावं लागेल आणि या ठिकाणी खाली तुम्हाला स्क्रोल करावं लागेल. खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी सर्व टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि ॲक्सेप्ट म्हणजेच की स्वीकार करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर 100 रुपयाचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक पेमेंट स्लिप येईल आणि त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच की तुम्ही जे डिटेल भरलेली आहे ती सर्व डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. त्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट मारायची आहे आणि तुमच्याजवळ ठेवायची आहे. ऑप्शन फॉर्म जेव्हा सुरू होतील तेव्हा आपण ऑप्शन फॉर्मचा सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर
तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवू शकता. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा अजून एक नवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवू तुमच्यासाठी. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.